नमस्कार मित्रांनो, मी द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 3 जानेवारी 2026. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 110 नंबरचा येणाऱ्या 2025-26च्या आगामी भरतीसाठी बघत आहोत. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी यावर आधारित असलेलं आपलं मिशन आहे मित्रांनो अकॅडमीचं 2025ची पोलीस भरती. म्हणजे तुम्ही सगळे खाके होते आणि आपण तो काय अभ्यास करतो, तो थेरी किंवा लेखी पेपरचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये आपल्याला 90+ कसे मार्क मिळवायचे हा आपला प्रयत्न असतो मित्रांनो. तर द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर दररोज संध्याकाळी तुम्हाला 7 वाजता लेक्चर बघायला भेटतं, जुने PYQ बघायला भेटतात, नवनवीन करंट अफेअर बघायला भेटतं, मराठी व्याकरण, परत गणित आणि सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचण्याचे प्रश्न बघायला मिळतात. आज आपण 3 जानेवारीला संध्याकाळी कोणत्या जिल्ह्याचा पेपर बघत आहोत, तर यवतमाळ जिल्ह्याचा पार्ट C हा पेपर बघणार आहोत. तर 50 ते 75 प्रश्न यवतमाळ जिल्हा या पोलीस शिपाईमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले ते आपण बघणार आहोत. आपला पार्ट A आणि पार्ट D झालेला आहे. आपला आता पार्ट C पण बघत आहोत आपण 50 ते 75 क्वेश्चनचा. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे 12x3 +4 भागिले 8 -5 इक्वल टू किती? 12, 28, 0, 40. तर मित्रांनो सरळ सरळ बोडोमासचा फॉर्म्युलाचा यूज करायचा. ब्रॅकेट सोडवायचं. 12 त्रिक 36, 36 ते +40, 40 भागिले 8 -5 इक्वल टू किती? 8 पंचे 40, -5 किती आला? 0 आला. ओके, ॲन्सर क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न. जर प्लसला गुणिले समजले, मायनसला भागिले, प्लसला काय गुणिले, मायनसला काय वजाबाकीला काय भागिले, गुणाकाराला काय बेरीज आणि भागाकाराला काय समजलं त्यांनी? वजाबाकी. तर खालील समीकरण सोडवा. 20 - 5 + 16 भागिले 4 गुणिले 30 इक्वल टू काय? -105, 90, 30, 60. चला सोडवायचं आहे आपल्याला मित्रांनो. 20 वजाबाकीला काय म्हणलं? भागिले 5, बेरजेला काय बनलं? गुणिले इंटू 16, भागाकाराला काय बोललं? भागाकाराला काय बोललो आपण? वजाबाकी इंटू 4, गुणाकाराला काय बोललोय? बेरीज +30. तर असं आपलं इक्वेशन तयार होईल. 5ला 24 भाग दिला 4, नंतर गुणिले 16 -4 +30 असं इक्वेशन. 16 चौक 64, 64 - 4 +30, 64 मधून 4 गेले 60, 60 + 30 90. आन्सर काय येणार आहे आपल्या मित्रांनो? 90. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न. ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, तर दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती? मित्रांनो 18, 25, 23, 33, 28 हे ऑप्शन आहे. तर ब हा क पेक्षा किती वर्षांनी लहान आहे? ब हा x - 7, कला आपण काय मानलं? x मानलं. किती वर्षांनी लहान आहे? 7 वर्षांनी लहान आहे. तर त्यांच्या वयांची, दोघांच्या वयाची बेरीज काय दिलेली आहे? x + x - 7 इक्वल टू 43. परत 2x इक्वल टू 43 आणि 50. x इक्वल टू किती आला? 25 आला मित्रांनो. हे x कोणाचं वय आलं? 25. म्हणजे क चं वय किती आलं? x आलं, म्हणजे 25 आलं. आपल्याला विचारलेलं कशाचं आहे? ब चं वय. ब मधून 25 मधून 7 मायनस करा, किती येणार आहे? 18. 18 वर्षे कोणाचं असणार आहे? ब चं वय असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न. शेजारच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती
6, 8, 10, 12. तर मित्रांनो कशी मोजायची? हा एक त्रिकोण, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा जो एक तो मोठा आहे तो सातवा, हा जो मोठा एक आहे तो आठवा. म्हणजे किती त्रिकोण आहे आपले? 8 त्रिकोण आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. एका शेतात काही गाय व गुराखी आहेत. पायांची संख्या 98 तर डोक्यांची संख्या 26. तर गाय व गुराखी किती हे आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. तर गायीला आपण काय मानू? एक्स मानू. गाय इक्वल टू एक्स आणि गुराखी इक्वल टू वाय मानू. ओके. आपल्याला काय दिलेली? डोक्यांची संख्या दिली म्हणजे एक्स प्लस वाय, म्हणजे एक गायीला एकच डोकं राहतं आणि गुराख्याला एक. ते किती झाले? 26. आता पायांची संख्या दिलेली. गायीचे पाय किती? 4 आहे. 4x. गुराख्याला किती राहत्या? 2. ते किती? 98. ओके. आता हे दोन इक्वेशन तयार झाले मित्रांनो. आता हे दोन इक्वेशन तयार झाले तर या दोन इक्वेशनला, वरच्या इक्वेशनला कशाला? याला काय करायचं? 2 ना भागायचं. हे जे दुसरं इक्वेशन आहे याला 2 ना भागायचं. 4x म्हणजे 2x राहील. हा प्लस 2y म्हणजे y होईल निसता. 98च्या निम्मा किती? 49. हे तिसरं इक्वेशन तयार होईल. आता आपल्याला एक्स प्लस वाय इक्वल टू 26 हे पहिलं इक्वेशन होतं, हे दुसरं होतं, आणि टॉईस एक्स प्लस वाय इक्वल टू 49 हे तिसरं इक्वेशन. या इक्वेशनचे काय करायचे? वजाबाकी. एक्समधून एक गेला एक्स, हे कॅन्सल झाले. 26मधून 49 गेले, किती उरले? 23. हे काय येणार आहे? गाय येणार आहे. आणि वाय किती येणार आहे? 3 येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. एकची व्हॅल्यू आली त्यामुळे आपल्याला कोणत्या इक्वेशन टाकायचं? एक्स प्लस वाय इक्वल टू 26. एक्स इक्वल टू काय? गाय आहे त्यामुळे 23 प्लस 3 इक्वल टू 26. गुराखी किती? 3. चला पुढचा प्रश्न. एका क्रिकेट सामन्यात पहिल्या 9 खेळाडूंची सरासरी 24 होती तर 10व्या फलंदाजाच्या धावा केल्यानंतर सरासरी 25 झाली तर 10व्या खेळाडूच्या धावा किती? 24, 34, 25, 28. तर चला मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आलेला आहे हा पण. तर त्यांनी काय केलं? 9 खेळाडूंची सरासरी केली. 24 9 किती होतात मित्रांनो? 216. ही झाली 224 धावा. आणि 10 खेळाडूंची किती झाली? 25. ते किती झाले? 250. 250 मधून 216 गेले. 216 किती उरले? 34. किती रन केले? 10व्या खेळाडूच्या धावा किती होत्या? 34 धावा होत्या मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या दोन जोड संख्यांचा बेरीजचा वर्ग 144 आहे? जोड संख्या विचारलेल्या आहे मित्रांनो. जोड संख्या कोणकोणत्या असतात ते माहीत पाहिजे. याच्यात 1 11 ही जोड संख्या आहे का? नाही आहे. 3 9 नाही आहे. मग हे 12 होतात मित्रांनो. 1 11 12 होतात. 3 9 12 होता. 8 4 12 होता. सगळ्यांचा 144 वर्ग होऊ शकतो. पण ह्या जोड संख्या नाही. 5 आणि 7 ही जोड संख्या आहे. तर 5 आणि 7 बेरीज किती आली? 5 अधिक 7 इक्वल टू 12. ही दोन जोड संख्या 12चा वर्ग किती होतो मित्रांनो? 144. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. डी ही विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती? D+1, D+3, D-2, 1, D+2. तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असणार मित्रांनो. D+2. आता कसं मित्रांनो? चला मित्रांनो तुम्हाला सांगतो. डीला आपण 3 जर मानलं, ही 3 एक काय? विषम संख्या आहे. काय? विषम संख्या. तर 3 + 2 केलं तर 5 ही काय येणार आहे? विषम संख्या.
आता 5ला जर आपण विषम मानलं, त्याच्यात 2 ॲड केले तर 7 ही कोणती येणार आहे? विषम संख्या. नेक्स्ट 7ला जर मध्ये 2 ॲड केले, 9 ही विषम संख्या येणार. 9 + 2 केलं 11. म्हणजे जी काय x येणार आहे, x + 2 असणारी जी व्हॅल्यू, ती आपली विषम संख्या येणार आहे. समजलं तुम्हाला सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न. एकाचा वर्ग, दोनाचा वर्ग, तीनाचा वर्ग प्लस एकाचा वर्ग प्लस दोनाचा वर्ग प्लस तीनाचा वर्ग डॅश डॅश 10चा वर्ग किती होईल? तर मित्रांनो चला काढूया आपण. फॉर्म्युला आहे त्याचा n + 1 टॉईस n + 1 भागिले 6. तर n किती आहे? 10 दिलेला आहे मित्रांनो. 10 10 + 1 11, 10 दोन्ही 20 आणि हा 21 भागिले 6. 110 गुणिले 21 भागिले 6 झालं. 23 21 21 गुणिले 11 काय होता? 23 10 भागिले 6. आता 23 10 भागिले 6 जर केलं तर 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, ते 3 आणि ते 2 5, किती झाले? 51. 6 48, किती उरले? आणि शेवटी 6 पंचे 6, हा किती उरले? 3 उरले. 6 पंच 30 म्हणजे 385. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. तसं पण भागाकार करून बघा. 23 10 भागिले 6, 6 त्रिक 18, किती उरले? 5 उरले. 6 48, 3 उरले. हा 0 तासा 6 पंच 30, 385 आपलं उत्तर येणार आहे. 6 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 4521, 7327, 5334 आणि 3542. मित्रांनो आता तुम्हाला 6ची कसोटी माहीत असेल तर 6ची कसोटी काय मित्रांनो? एकक स्थानी 2 किंवा 3ने जेव्हा ज्या संख्येला भाग जातो, 2ची आणि 3ची कसोटी ज्याला लागते तीच 6ची कसोटी असते. 2ची कसोटी काय? एकक स्थानी समसंख्या पाहिजे. 2 4 6 8 10 म्हणजे 0. आणि तीनाची कसोटी काय? सगळ्या संख्यांची बेरीज भागिले 3, तर जे निशेष भाग गेला पाहिजे ती असं. चला मित्रांनो आता पहिल्यांदा दोनाची कसोटी पाहू. हा 1 आहे, ही गेली. हा 7 आहे, ही पण गेली. हा 2 आहे, या दोनांमध्ये या राहिली. आता मित्रांनो आता या 2 गेल्या. आता यांची बेरीज करायची. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, याची 15 बेरीज झाली. 15ला भाग जातो त्यामुळे इथं 3ची कसोटी लागती. आता इथं 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 14च होत्या मित्रांनो. ही इथं कसोटी लागत नाही. त्यामुळे आपल्याला उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 5334 हे आपलं योग्य उत्तर होतं. पुढचा प्रश्न. 28 माणसे काय मित्रांनो? 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात, तर दिवसाची संख्या 2 केली तर किती माणसे लागतील? पर्याय 42 7 14 28. सहज मित्रांनो काम म्हणजे माणसे आणि दिवस. काम करायचं म्हणजे काय करायचं? एखादं काम करायचं आहे त्याला माणसे लागणारे आणि किती दिवस लागणारे हे महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. परत दिवसांची संख्या 2 दिवसांची संख्या किती आहे? 2 कमी केल्यास किती माणसे वाढवावी लागतील असं विचारलंय त्यांनी. अगोदर किती माणसं होते? 28. 28 म्हणजे याचा 2 याचा इन्व्हर्सली प्रपोर्शन होईल. 3 हा 14, 14 त्रिक 42, 42 माणसं लागणार आहे सगळे. 42 मधून 28 गेले, किती उरले मित्रांनो? 14. नवीन किती माणसं जॉईन होतील? अजून 14 माणसं लागतील, तेव्हा ते काम पूर्ण होईल मित्रांनो.
चला, एका पुस्तकाची पाने 1/3 पाने वाचल्यास 100 पाने शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? 120, 150, 180, 90. सरळ सरळ मित्रांनो, 1/3 म्हणजे उरले किती? 2/3 म्हणजे काय होईल? एक पुस्तक होणार आहे. आता 1/3 म्हणजे 2/3 म्हणजे किती झालेले? 100 आहे. तर 1/3 किती असणार आहे? म्हणजे एक भाग याचा किती असणार आहे? 50 असणार आहे. त्यामुळे टोटल 50 प्लस 100 किती झाले? 150 पेजेसचं ते पुस्तक असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला, 2.5 गुणिले 1.2 याचा गुणाकार विचारला होता त्यांनी. तर चला, सरळ सरळ 0.25 इंटू 2.5. चला, 25 पाचे 125, हातच्या आला 12, 25 25 दुने 50, 25 दुने 50 ते 60, 62, हातच्या आले 6, 25 0 0 6. ओके, आणि हा 0. आता किती? हे 2 आहे 1, इथं 0 येईल. 0.625 याचा गुणाकार आला या दोघांचा. आता या 0.62ला किती? 1.2 ना गुणायचं आहे. तर पॉईंट सोडून द्या मित्रांनो. 12 पंच 60, हातच्या आला 6, 12 दुने 24, 24 आणि 6 30, हातच्या आला 3, 12 72, 72 आणि 3 किती झाले? 75, हातच्या आला 7, 12 0 0 7. आता किती याच्यावर? हे 3 आणि 2 1 4, 1 2 3 4 म्हणजे इथं 0.75 हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी लहान आणि मोठा अपूर्णांक कोणता? 25/29, 13/25, 17/33, 14/27. तर 25/29 किती होतो मित्रांनो? 0.8. 0.86. 25/13 किती येतो? 0.52. 33/17 0.515. 27/14 काय होतो? 0.518. आता याच्यावरून तुम्ही मला सांगू शकता कोणता लहान आणि कोणता मोठा पूर्णांक? लहान पूर्णांक कोणता आहे? 0.515. आणि मोठा कोणता आहे? 0.86. म्हणजे 3 आणि 1 हे आपले लहान मोठा पूर्णांक आहे. ऑप्शन क्रमांक मोठा कोणता आहे? 25/29 हा मोठा आहे. आणि लहान कोणता आहे? 17/33 हा लहान आहे. आता 1/3 प्लस 2/3 मायनस x इक्वल टू 4/5. x ची व्हॅल्यू काढा. 7/30, 13/30, 11/30, 17/30. सरळ सरळ मित्रांनो, चला याला आपण मांडूया. 1/3 प्लस 2/3 मायनस x इक्वल टू 4/5. सरळ सरळ एक्सला तिकडे घेऊन जाऊ. 1/3, 2/3 मायनस 1/3 नाही मित्रांनो, 2 होता तो. सॉरी, हा 2 होता, हा 3 झालेला आहे. 4/5 इक्वल टू x. आता सरळ सरळ छेद समान करायचे. छेद समान करायसाठी कशाने गुणावला? त्याचा एलसीएम काय येणार आहे? 30 येणार आहे. 2 आणि 3 आणि 5 चा एलसीएम काय येणार आहे? 30 येणार आहे. तर सरळ सरळ 30 हा छेदस्थानी आहे. आता यांची ते करायचं आहे. याला 30 करायला कधी 15 ना गुणावं लागणार आहे. याला 10 ने गुणलेलं आहे, त्यामुळे प्लस 20. आणि याला किती? 5 × 30 मायनस 24 किती झालं? 24 मधून 35 गेले. 11/30 हे आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो. काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा 56 कसा आहे? 56 प्लस रूट ऑफ 620 प्लस रूट ऑफ 25 असं सोडवायचं आहे. तर सरळ सरळ मित्रांनो, 56 प्लस 620
प्लस 5चा रूट ऑफ स्क्वेअर किती आहे 5, दुसरं 56 प्लस 625, 625चा रूट ऑफ किती आहे 25, त्यामुळे 56 प्लस 25 इक्वल टू 56 प्लस किती होते 81, 81चा स्क्वेअर रूट किती आहे 9, ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा केल्यास उरलेल्या संख्या 7, 12, 16 ने भागल्यास प्रत्येकी वेळी बाकी 4 राहील. पर्याय सांगितले 137, 140, 172 आणि 1361. मित्रांनो 7, 12, 16 याचा LCM किती असतो 336. हे तुम्हाला माहिती आहे LCM कसा काढायचा, त्यामुळे ते सांगायची गरज पडली नाही पाहिजे तुम्हाला. आता त्यांनी काय विचारले 4 वाक्य विचारले, त्यामुळे 1856 मधून -4 करा, किती राहणार 1852. 1852 आपलं ते किती आलेलं आहे LCM किती आलेला 336. 1852 मधून 52 भागिले 336 करा तर किती येणार आहे आपला 336 भागिले 336 5चे किती येतात 1680, किती उरत्या 172, म्हणजे 5चा भाग जातो आणि बाकी किती उरती 172 बाकी उरती. ओके मित्रांनो, आता 1856 मायनस 172 केला तर किती येणार आहे 4, आणि 5तून 15तून 7 गेले किती उरत्या 8, नंतर 8तून 2 गेले 6 आणि 1 तासात 1684. आता 1684ला सगळ्यांनी भाग देऊ. 1684 भागिले 7 किती 7 दून 14, 2 उरले 7 चोक 28, 28 आणि 7 0 0, मग 4 आला, त्यामुळे 4 ही बाकी उरली. ओके मित्रांनो, चोवीसच जातो, 4 ही काय होणार आहे बाकी उरणार आहे. आता पुढचा किती आपला 1684 भागिले 12, 12 1 12, 2 उरला, बारा 4 48, 12 चोक 48 आणि उरला किती 4 उरला 14 हा होतो. तसाच आपल्याला किती उरणार करणार आहे 4 4 उरले, तसा आता 16चा करायचा आहे. 16ला कितीने 1684 भागिले 16, तर याचं केल्यावर याला बी 16 1 16, 16 5 80 आणि 4 बाकी उरती, त्यामुळे 172 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3. 1280ला घेतलेली साडी विकल्यानंतर 20 रुपये तोटा झाला तर ती साडी कितीला विकली, तर पर्याय 1224, 1200, 1124, 1024. किती आहे 100 रुपयाला ती कितीला घेतली होती 1280, कितीला तोट्यानं विकली म्हणजे 80 रुपयाला टक्क्यानं विकली, ती किती काढायची आपल्याला. हा शून्य गेला हा शून्य, किती 12.8 ना गुणायचं 80 नाही 12.8 इंटू 80, हा शून्य तसाच ठेवा. 8 8 64, हातच्या आला 6, 8 2 16, 16 16 6 किती झाले 22, हातच्या आला 2, 8 1 8, 8 2 10, हा तो पॉईंट आहे, पॉईंट इथं दिला 10 24, म्हणजे 1024ला ती साडी विकली गेली, ऑप्शन क्रमांक 4. श्याम यांनी 100 शेअर्स 1200 रुपये असताना प्रति शेअर 30 रुपये जास्त देऊन 2% दलालीने खरेदी केले. नंतर तेच शेअर सर्व दर्शनी किमतीपेक्षा 40% जास्त दराने विकले तर 2.5 दलाली दिली, तर नफा व तोटा किती झाला. तर मित्रांनो डायरेक्ट आपण एक नवीन पेज घेऊ, त्याच्यावर करू याचं. किती शेअर घेतले होते त्यांनी 100, कितीला 120 रुपयाला. ओके लक्षात राहील.
नंतर ते किती ना विकले 30% ना. 100 गुणिले 120 हा 100 झाला. परत 30 भागिले 100 याचं किती येणार. हा झाला 12,000 आणि हा किती झाला 3,300 म्हणजे 15,600. 15,600 कितीची दलाली दिली त्यांनी 2%ची. 15,600ची दलाली किती होती 2%नी. तर ती किती होती 156 आणि 156 किती होता 312. 312 रुपये 15,600 मध्ये किती ॲड करणार आपण 312 ॲड करणार म्हणजे टोटल दलाली आपली निघणार म्हणजे टोटल खरेदी निघणार 312 15,912 ही टोटल शेअरची खरेदी किंमत झाली. ओके. आता तसंच विक्री किंमत किती त्यांनी सांगितली 100 × 12 120 प्लस ते किती टक्क्यानं विकली पुढची 40% जास्त. 40% म्हणजे किती रुपये 40% विकली ना त्यांनी. तर मग किती हा 100 × हा 120 त्याला किती 40%. 40 × 100 हा किती येणार आहे हा 12,000 प्लस 4,800 किती 16,800 येणार आहे उत्तर. आता याच्यावर दलाली किती दिली 2.5%. 2.5% 168 किती होता 8 आणि 8 16 हातच्या आला 1 6 6 12 12 13 13 हातच्या आला 1 3 300 आणि तो एक 5%चा 168 ची निम्मी किती होता 80 आणि 84 ते की टोटल किती होते 2.5%चे 420 रुपये होतील. मग 16,800 मधून 420 रुपये मायनस केले तर विक्रीची दलाली किती येणार आहे. विक्रीची दलाली येईल आपल्याला विक्रीची दलाली किती येणार आहे आपल्याला 16,380 रुपये. आता नफा काढायचा आहे. नफा इक्वल टू काय असतं मित्रांनो विक्री किंमत मायनस खरेदी. खरेदी किंमत किती झाली ती 15,000 विक्री किती झाली 16,380 मायनस किती आली ती 15,912. 10तून 2 गेले 8 हातच्या आला 1 8तून 2 गेले किती 6 13तून 9 गेले किती 4 हातच्या आला 1 6 6 0 0 मध्ये किती 468 रुपये आपल्याला नफा झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता 36 आणि 48 यांचा लसावी मसावी किती 72 6 144 12 148 16 148 12. आता लसावी कसा आहे मित्रांनो तर या दोघांचा कॉमन काढायचा आहे एलसीएम. हा 72 हा 36चाच कॉमन आहे 48चा कॉमन आहे का नाही त्यामुळे तो सोडा. 144 गुणिले 4 केलं नाही 36 गुणिले 4 केलं तर 144 येतो आणि 48 गुणिले 3 केलं तरी 144 येतो. म्हणजे याचा एलसीएम किती झाला 144. ओके. आणि आता 6 या मसावी 6 पण असू शकतो 12 पण असू शकतो पण 6 144 सोबत आहे का नाही 12 सोबत आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. एका वर्गातील 39 मुलांची सरासरीचे वय 17 वर्ष आहे तर वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर वर्ग शिक्षकाचे वय किती. तर किती आहे मित्रांनो 39 मुले त्यांचं 17 वय. ओके. यांचा गुणाकार केल्यावर किती येणार मित्रांनो 663. तसाच 18 नंतर शिक्षक मिळवल्यावर 18 गुणिले 40 होणार आहे 18 चौक 72 720. 720 मधून 63 गेले तर किती उरणार आहे मित्रांनो 7 आणि 5 57 उरणार आहे. त्यामुळे शिक्षकाचं वय किती असणार आहे 57 वर्ष असणार आहे. रिटायरमेंटला टीचर जाणार आहे ते. सोमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेज आले त्यापैकी 80% मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार होते तर शुभेच्छा नसलेले मेसेज किती 4 8 12 32. तर 40चे 80% किती असतात
हे 2 शिवले, हे 2 गेले, 32 32 म्हणजे 40मधून 32 गेले तर किती येतात ना 8 मेसेज हे कशाचे येणार आहे, डाटा संपल्याचे येणार आहे. ओके, त्याला बड्डेचे विष येणार नाही. पुढचा प्रश्न, 200 रुपये किमतीच्या 500 गोट्या खरेदी केल्या तर 1500 रुपयांना विकल्या तर त्या व्यवहारात किती नफा झाला. 5 दुने 10 म्हणजे त्या गोट्या कितीला विकल्या, त्यांनी 10,000ला खरेदी केल्या. विकल्या किती, 15,000ला. नफा किती झाला, 5,000. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे तर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर वडिलांचे आजचे वय किती. तर रेशो काय दिलेला आहे, 4x 5x आणि x असा एक रेशो दिलेला आई वडील मुलं. आपल्याला वय आईचं वडील काय दिलं, आईचं मुलाचं वय काय दिलेलं आहे, 4x - x = 21 दिलेलं आहे. 3x = 21 येईल. x = किती येणार आहे, 7 येणार आहे. याला गुणाकार करा, 7 × 5 किती येणार आहे, 35. वडिलांचं वय किती असणार आहे, 35 वर्ष असणार आहे मित्रांनो. चला, P हा यमचा भाऊ आहे, Q हा यमचा मुलगा आहे, P ची मुलगी हिचे T शी लग्न झाले तर M आणि S बहिणी आहे तर S चे आणि Q चे नाते संबंध काय. आई मावशी बायको बहीण. चला, त्यांनी काय विचारलं, P हा काय यमचा भाऊ आहे, यम काय माहीत नाही. Q हा यमचा मुलगा आहे, हा मुलगा आहे. P ची मुलगी R ही मुलगी आहे, त्याचं कोणासोबत लग्न झालं आहे, T सोबत लग्न झालं आहे. नंतर M आणि S या बहिणी आहे तर S आणि Q चे नाते काय हे विचारलं मित्रा. तर हा झाला भाऊ, या झाल्या बहिणी, हा झाला मुलगा, हा झाला ही झाली मुलगी, हा झाला नवरा. तर या बहिणी झाल्या, या मावशी झाल्या, हा मामा झाला. तर मग हा यस कोण लागणार, यस आणि Q हे मावशीचं नातं लागणार मित्रांनो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला यवतमाळ पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 2024चा पोलीस शिपाईचा कंप्लीट झालेला आहे. त्याच्यापैकी 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी वाटल्यास तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, नवनवीन अपडेट बघायला तुम्हाला मिळत जातील. आणि तसेच जोशभरी आणि उत्साहावर अभ्यास करत राहा, ग्राउंड प्रॅक्टिस ठेवत जा. आपल्याला 2025ला पोलीस व्हायचं आहे, हे आपलं स्वप्न आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे, हे आपलं निश्चय आहे. या वर्षाचा आपला नवीन निर्धार ठेवा, यावर्षी मला वर्दीत दिसायचं आहे. आज अशा प्रकारे आपला किती मार्क मिळाले ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवतीलच. आज मी आता इथे थांबतोय, सगळ्यांचा निरोप घेतो. जय हिंद, जय भारत.